गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमयुत सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथास्नु नवमं बालचंद्रं हे काय? हे कधीपासून? गजवक्त्रं चतुर्थकं मी सुद्धा आज पहिल्यांदाच बघतोय. त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करायचं असं सांगितलंय. हो, मस्त. जरा बोलायचं होतं. हो. नाही नको. तुझं झालं की बोलू आपण. अगं गुरुजींनी सांगितलंय की मध्ये फक्त 2 मिनिटच बोलायचं. बोल बाई पटकन, काय काम काढलंस आज? मम्मा हे सगळं कशासाठी चाललंय? अगं कशासाठी म्हणजे काय? तुझ्यासाठी, तुझ्या रायासाठी, म्हणजे तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुमच्यावर देवांचे आशीर्वाद राहावेत म्हणून. तुला खरंच असं वाटतंय की आमचा संसार सुखात व्हावा? अगं म्हणजे काय? झोपेत सुद्धा मी फक्त तुम्हा दोघांचाच विचार करत असते. मम्मा तुला जर एवढी आमच्या संसाराची काळजी असेल ना, तर तू माझ्या घरच्यांना घातलेली शपथ मागे घे. कोणती ग शपथ? तू आमच्या घरच्यांना लग्नाच्या वेळेला घातलेली शपथ की मी जर रडले तर मला आणि रायाला कायमचं या घरात आणशील ती. बाई 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 बाई, अगं मी तर विसरूनच गेले होते. मम्मा प्लीज, तू ती शपथ विसरणं शक्यच नाही. प्रांजल, अगं ती शपथ तुझ्या भल्यासाठीच घातलीये मी. नाही मम्मा, त्यांनी माझं भलं न होता माझं नुकसानच होतंय. ज्या प्रकारचं सासर मला अपेक्षित होतं तसं मला मिळतच नाहीये. हो ना, मला माहितीच होतं. ते लोक जसे वाटतात तसे नाहीत, म्हणून तर मी आधीच म्हणत होते त्या मुलाशी लग्न करू नकोस. जसं त्यांचं ते घर छोटं तसं त्यांचं मनही छोटं. मी पुन्हा पुन्हा सांगत होते तू रायाशी लग्न करू नकोस, पण काय करणार, तुझं त्याच्यावर प्रेम होतं ना. मम्मा प्लीज माझं ऐकून घेशील? तुला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. इनफॅक्ट ह्याच्या उलट आहे सगळं. जो प्रॉब्लेम आहे ना तो तुझ्या शपथेमुळे. मम्मा ते माझे अति लाड करतायत. माझं काहीही चुकलं तरी कुणीच मला काहीच बोलत नाही. मला हे असं नकोय. मग ते घर ना घर नाही वाटत, सगळं असं कृत्रिम वाटतं. त्यांना बोलायचं असतं पण त्यांना असं वाटतं की मी रडेन म्हणून मला कोणीच काहीच बोलत नाही. मन मोकळेपणाने माझ्याशी कोणीच बोलत नाही. मम्मा मला खूप वाईट वाटतंय ग. प्रांजल, अगं तुला कळत कसं नाहीये? ती शपथ म्हणजे तुझ्यासाठी निर्माण केलेली कवच कुंडल आहेत. महाभारतात नाही का तो कर्ण होता ना, अगं एवढा मोठा वीर, पण कवच कुंडल गेल्यावर काय झालं माहितीये ना? नाही बाई, ती शपथ असलेलीच बरी. नाही मम्मा, मला नाही पटत. मी रडावं आणि त्या निमित्ताने रायाला घर जावई करून घ्यावं हा एकमेव उद्देश आहे तुझा याच्या मागे. बरं बाई, मी ती शपथ मागे घ्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. कोणती अट? तुझ्या पप्पांनी सजेस्ट केल्याप्रमाणे तू रायाबरोबर वेगळं राहायचंस. नाही मम्मा, मी आधीच सांगितलं होतं मी तसं करणार नाही. मग मलाही नाही बाई माझी शपथ घेता येणार मागे. ठीक आहे, तुझी शपथ तुला घर जावई मिळावा म्हणून आहे ना, आणि त्यासाठी मी रडणं आवश्यक आहे. चालेल, मग मी अजिबात रडणार नाही. अगदी काहीही झालं, अगदी आभाळ कोसळलं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही. तू जशी तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना, तशी मी सुद्धा माझ्या या निर्णयावर ठाम आहे. मामा, मी सुद्धा तुझीच मुलगी. बाई 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 बाई, 2 मिनिटापेक्षा जास्त गॅप झाला, असं नाही चालणार. पांडू दादा, प्रांजल ताई, मी निघते. हे काय निघालात तुम्ही? काही घेणार नाही? नाही नको, जे हवं होतं ते मिळालंच नाही ना. येते मी. तुम्हाला सोडायला गाडी पाठवू का? कशाला?
मी जशी आले होते ना तशीच जाईल. हा विनाई, प्रांजल येऊन गेली का? काय झालं? मी म्हणाले तेच बोलली ना. बाई 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 बाई, अगं किती प्रश्न विचारशील. तू सांगितलंस ना तेच बोलायला आली होती ती. मग तुम्ही हो म्हणालात? अगं ती शपथ आहे म्हणून तर सगळेजण ऐकतात माझं. ती शपथ मागे घेतली ना तर कोणी ऐकणार नाही. बरं झालं ना मी तुम्हाला आधी सांगितलं ते. तुम्हाला एकदम तयार राहता आलं. हो बाई. मग अजून एका साडीचे पैसे जमा होणार ना माझ्या खात्यात? तुझ्या खात्यात? अहो माझं सिक्रेट अकाउंट आहे ना तुमच्याकडे. हो 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 आहेत बाई, तुझे पैसे अगदी सुरक्षित आहेत माझ्याकडे. हा मग आजच्या कामाचे म्हणून अजून एका साडीचे पैसे जमा होणार ना? हो हो नक्की नक्की. पण तू एक काम कर ना, तू मला भेटायला ये. एक मोठं काम द्यायचंय तुला. अगो बाई, 15-20 हजाराचं? ए आपण असं पैशात नको बोलूया, साड्यांमध्ये बोलूया का? म्हणजे एकदम 4-5 साड्यांचं काम वगैरे. हा कळलं. एक साडी म्हणजे 5,000. कोड लँग्वेज येते, सकाळीच येते. आणि हे बघ, तुझ्या आतापर्यंत झालेल्या साड्या लिहून ठेवा कुठेतरी. हो मोबाईल मध्ये लिहिलंय मी. आणि मोबाईल हरवला तर? नाही बाई, मला नाही आठवण राहणार. त्यापेक्षा तू एका डायरीत व्यवस्थित लिहून ठेव की किती पैसे, म्हणजे किती साड्या, कोणतं काम, कोणत्या तारखेला, अगदी डिटेल मध्ये लिहून ठेव. म्हणजे मला सुद्धा बघितल्याबरोबर सगळं आठवेल. ही मस्त आयडिया आहे. मी आत्ताच लिहून ठेवते सगळं. चल ठेवू फोन. उद्या भेटूया. हा फोनवरनच नमस्कार करते. हा माझा आशीर्वाद आहे हो तुला. हो. अच्छा. ठेव ठेव, सगळं व्यवस्थित लिहून ठेव. पैसे द्यायची वेळ येईल तेव्हा बघू. काय ग, काय म्हणाले पप्पा? तेच ते. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मम्माला कितीही सांगितलं, कितीही विनवण्या केल्या तरी ती तिची शपथ मागे घेणार नाही. आणि तसंच झालं. मी ना पप्पांचं ऐकायला हवं होतं. उगाच मम्माशी बोलायची एवढी घाई केली. राया, आता ना ती सावध झाली असणार आणि काहीही झालं तरी ती तिची शपथ मागे नाही घेणार. मग आता काय? पप्पांनी एक गोष्ट ठरवली. कोणती? ते ना तिला फॉरेन ट्रिपला घेऊन जाणार आहे. हा, आता कदाचित तिथे फिरल्यावर ती हे सगळं विसरेल असं त्यांना वाटतंय, पण मला नाही वाटत. मला पण असं नाही वाटत. तू हे सगळं आजीला आणि आईला सांगितलंयस का? हो सांगितलं. मग काय म्हणाले त्या? त्यांनी चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही. कारण तेच ना, मी दुखावू नये. हे बघ, तुझे पप्पा काय करतायत ना ते आपण बघूया आणि मग विचार करूया. आपण उगाच ना या गोष्टींचा बागुलबुवा करतोय आणि यांना जास्त महत्व देतोय. सोडून दे विचार करणं. जे होईल ते होईल. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये बाळा. मॉर्निंग. अरे तो राया काय झोपला की काय अजून? नाही, उठलाय तो. सगळं आवरून रेडी आहे. कोणाशी तरी फोनवर बोलतो. ठीक आहे. काय डॉक्टर मंगेशराव, तुम्ही म्हणे प्रांजलवर चिडून न जेवता घरातून बाहेर गेला तसं कळलं मला. मामांजी काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला कळलं ते मी विचारतोय. नेमकं काय कळलं बाबा तुम्हाला? म्हणजे संपूर्ण काही कळलेलं नाहीये, पण उडत उडत कानावर आलं. मी प्रांजलवर चिडलो. हो. हे बघ प्रांजल, मी तुझ्यावर अजिबात चिडलो नव्हतो.
आमच्या बाबांना ना मध्ये मध्ये भांडणं लावायची खुमखुमीच येते. हे बघ, मी काही भांडणं बिणणं लावून देत नाही, पण सांगणाऱ्याने भांडणाचं कारण नाही सांगितलं म्हणून आपलं मी विचारतोय. कोणी सांगितलं तुम्हाला हे? आई त्यावेळेला तू तिथे नव्हतीस. तुला कोणी सांगितलंय? त्यावेळेला फक्त मी, मंग्या आणि का मी फक्त सासूबाईंना सांगितलं होतं. तू ना एक काम कर कालिंदी, आपल्याकडे तो वर्तमानपत्र टाकणारा येतो ना, त्याला सांग उद्या की आम्हाला वर्तमानपत्र आता नकोय, कारण मीच घरातल्या घरात एक वर्तमानपत्र सुरू करते. हे बघ प्रांजल, मंग्या तुझ्यावर रागवलेला नव्हता, तुझ्या मम्मानी घातलेल्या शपथेवर रागवलेला होता. हो माहितीये मला. तुला माहितीये म्हणजे? तुलाही कालिंदीने सांगितलं? अहो नाही, मी नाही सांगितलं तिला. मग तुला कोणी सांगितलं? बाबा हो, म्हणजे मला तसं जाणवलं आणि म्हणूनच मी काल मम्माकडे गेले होते, तिला ही शपथ मागे घे म्हणून सांगायला. पण ती नाही म्हणाली. हे करायला तुला कोणी सांगितलं होतं? नाही बाबा, मी स्वतःहूनच गेले होते. आणि मग त्यावर तुझी मम्मा चिडली नाही? तू त्यांना सांगितलंस ना की आम्ही कोणी तुझ्या मागे लागलेलो नाही आहोत, ही शपथ मागे घ्या म्हणून. हो बाबा, पण तुम्ही असं का विचारताय? काही नाही. आणि आता हा विषय बंद. प्रांजल, मंग्या तुझ्यावर चिडलेला नव्हता, हेच खरंय. हो बाबा. तर रायाचा काय अजून फोन चालू आहे? फोन आलाय का त्यांनी केलाय? नाही, त्याला आलं. मग ठीक आहे. हा बघा, आलाच राया. काय रे, कोणाचा फोन होता एवढा? आजी, अगं दरवर्षी आपण आपले जुने कपडे त्या आधार संस्थेला दान करतो ना, त्यांचाच फोन होता. बरं, काय म्हणाले ते? उद्या त्यांना कपडे नेऊन द्यायचा शेवटचा दिवस आहे, त्याचीच आठवण करून देण्यासाठी त्यांनी फोन केलेला. खरं तर त्यांनी मागच्याच आठवड्यात फोन केलेला, पण मी कामाच्या गडबडीत तुम्हाला सांगायला विसरलो. बरं झालं त्यांनी आजच फोन केला. हो, नाहीतर दरवर्षीचा आपला नेम चुकला असता. हो, ओके, आजचाच दिवस आहे आपल्या हातात. तुमचे जे काही जुने कपडे असतील ना, ते बाजूला काढून ठेवा, मी उद्याच नेऊन देईन त्यांना. हे सगळं काय आहे? अगं, भाऊजी आणि राया समाजसेवा करतात ना, त्यामुळे आम्ही सगळे मिळून त्यांच्या ह्या कार्याला थोडासा हातभार लावतो. ती आधार संस्था आहे ना, त्यांच्याकडे आपले जुने कपडे नेऊन द्यायचे, म्हणजे मग ते गरीब लोकांना, अनाथ मुलांना नेऊन देतात. हा, कारण काय, हे जुने कपडे घरात पडून राहण्यापेक्षा कुणाच्या तरी उपयोगाला आले तर ते बरंच नाही का? हो, मस्त कल्पना आहे. ये हुई ना बात. अरे आपला बैंक बैलेंस जरी खाली असला ना, फिर भी हमारा दुआओं का बैलेंस बहुत बड़ा है और वही हमें आगे ले जाएगा. अहो अहो, बघितलेत का, सोन्याचे भाव खूप उतरलेत. अरे वा, मग घे दागिने करून. नाही नाही, दागिने नाही हो, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊया, आणि दिवाळीच्या वेळेला भाव वाढतील ना, तेव्हा विकून टाकूया. अरे वा, म्हणजे तुला बिझनेस कळायला लागला म्हणजे. पण तुला माहितीये, अजून एक गोष्ट जवळ येते. कोणती? काय एक गोष्ट की जी जवळ येते. अहो, तुम्ही माझ्या जवळ येऊन बसलाय ते दिसतंय मला, पण आणखीन काय जवळ येत आहे? लग्न. अगं बाई, कुणाचं? ते झालंय. कधी? झाली 24 वर्ष. हो, मग आता काय त्याचं? वाढदिवस. अहो, आता वाढदिवस कोणाचा? आता हे दोन्ही शब्द एकत्र कर. ईश्या, असं कोड्यात काय बोलताय?
अहो सरळ सांगा ना की आपल्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय म्हणून. अरे म्हणजे तुझ्या लक्षात आहे? म्हणजे काय? आपल्या लग्नाचा वाढदिवस कसा विसरेन मी? मग काय करायचं बघ ना, दरवर्षी ह्या दिवशी आपण भारताबाहेर जातो. याही वर्षी जाऊयात. कसं आहे ना की गेली 8-10 वर्ष प्रांजल ठरवायची आहे सगळं. यावेळेला तू ठरव. बघ ना, म्हणजे महिना 1.5 महिन्यासाठी सुद्धा जायची माझी तयारी आहे. मस्त जाऊयात कुठेतरी. अमेरिकेला जाऊयात पुन्हा एकदा. फार अगदी कॅनडा पर्यंत जाऊ. नायगरा फॉल्स बघू दोन्ही बाजूंनी. ठरलं मग. मी लगेच एजंटला फोन करून सांगतो की बुकिंग करायला सुरुवात कर. तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलू का? अगं बोल की मग. दुसरीकडे जायचंय का कुठं? आपण असं करू, रशिया किंवा ऑस्ट्रेलियाला जाऊया. ते राहिलंय आपलं. यंदा की नाही आपण कुठेच जायचं नाही. आपण इथेच राहायचं. पण का? मला की नाही खूप काम आहेत. तुला कसली आली आहेत काम? अहो मला घर जावई आणायचंय ना. तुम्ही लिहून ठेवा, या दिवाळीत आपलं घर भरलेलं असणार. ग मी काय बोलतोय आणि तू काय बोलतेस हे? काय हो, तुम्ही काय मला दूधखोळी समजलं? ज्या माणसाला गेली 24 वर्ष लग्नाचा वाढदिवस लक्षात राहिला नाही, ज्यांनी परदेशी जायचं ठरलं की मला काम आहेत असं म्हणून मोडता घालायचा प्रयत्न केला, त्याला यंदाच बरा लग्नाचा वाढदिवस लक्षात राहिला, आणि तोही महिनाभर आधी. हो म्हणजे, आणि आठवला ना, उलट तू माझं कौतुक करायला पाहिजेस या गोष्टीवरती. आणि आपला 25वा वाढदिवस आहे. मी कसा विसरेन? अगं किती दिवस मी लक्षात ठेवलं होतं. हो का? आणि यंदा नाही, 25वं वर्ष पुढच्या वर्षी आहे. तेव्हा जाऊया आपण. आणि अमेरिकाच कशाला, सगळं जग फिरून येऊया. तुम्ही, मी, प्रांजल आणि माझा घर जावई राया. आपण हा पप्पा बोला. काय आता बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये. का? काय झालं? अगं मी खूप प्रयत्न केले. मग मला म्हटलं आपण महिना 1.5 महिना जाऊयात ना फॉरेनला कुठेतरी. पण तिने चक्क नकार दिला आणि माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. प्रांजल, मला वाटतं ना तू बोलायची फार घाई केलीस. आता आपल्याला थांबावं लागणार. म्हणजे अजून किती काळ थांबायचं? किती वेळ ते कसं सांगणार? कदाचित वर्षभर किंवा 1 दिवस सुद्धा. कसं आहे ना की आता तुझ्या ममाच्या हातून काही चूक होतीये का याची आपल्याला वाट पाहायला लागणार. तोपर्यंत थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. पप्पा आपण दुसरा कुठला तरी मार्ग काढला तर? काढूयात ना. तू सुचव, काढू मार्ग. नाही, मला काहीच सुचत नाही. म्हणूनच म्हणलं की आपल्याला आता थांबावं लागणार आहे. सब्र का फल मीठा होता है असं म्हणतात ना. बघू आपल्याला कुठलं फळ मिळतंय, गोड का कडू. ठीक आहे, ठेवू मग मी फोन. ओके, गुड नाईट. गुड नाईट. या माझ्या साड्या त्या पण देऊन टाकायच्या ना सगळ्या. जुन्या झाल्यात आता. आणि हो, हे शर्ट पण तुम्ही वापरत नाही आता, सदरे वापरताना. कशाला कपाटात ठेवून द्यायचे? देऊन टाका ते पण. ठीक आहे ठीक आहे. आणि हो, कपाटात ना 8-10 शाली आहेत, त्या पण देऊन टाकूया. सगळ्या? हो सगळ्या नको, 2-3 ठेवा त्यातल्या. आणि नाहीतरी आता थंडी नावाची गोष्टच गायब झाली. कशा लोकच ठेवायच्या? आणि आपण काय एका वेळेस वापरणार आहोत का त्या सगळ्या? समजा आपण काश्मीरला गेलो तर लागतील की नाही? काश्मीरला जाऊ तेव्हा बघू. हा.
अहो देताय ना शाली? हो 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 हो. अहो काढताय ना शाली? हो 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 हो. राया, हे काय? हे माझे कपडे. अरे घरातले सगळे कपडे देत आहेत आणि मी नाही द्यायचे. एक मिनिट, घरातले सगळे कपडे देत आहेत म्हणून तू देतेस का? नाही नाही, तसं नाही. मला ना हे खूप आवडलंय. म्हणजे आपण दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतोय. फिलिंगच किती मस्त आहे. आपण इथे सुखात असतो, सगळ्या गोष्टी आपल्याला वेळच्या वेळी मिळतात आणि म्हणून आपल्याला काही वाटत नाही. त्यांना किती त्रास होत असेल ना रोजचं आयुष्य जगताना. खरंय. राया, जर का मला हे आधी माहिती असतं ना तर मी माझे जुने कपडे फेकून नसते दिले, कोणाला तरी वापरता आले असते ना. यात खूप पुण्य असतं ग. तुम्ही देवासमोर किती वेळ हात जोडून उभे राहतायत, त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याला किती मदत करतायत हे जास्त महत्वाचं असतं. हो खरंय. मी मम्मा पप्पांना पण सांगणार आहे आता. मला नाही वाटत त्यांना फारसं पटेल, पण एकदा सांगून बघायला काय हरकत नाही. पप्पांना पटेल, मम्माचं माहिती नाही.